नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे रात्रीची, वाजलेत 8:45। जेवण बनवायचं, आताशी आंघोळ झाले आणि पोरगा आज जरा बाहेर खेळतोय। तर चला बघूया काय करतोय ते। कुठे गेले हो बाई? बघा आता ए काय बाई, माझ्या दोघांना लय मस्ती आली आखी। मार त्यांना। ए येड्या येड्या, मार खायचंय। सगळ्या रेती पसरवून टाकली। असा असा कान झोडील ना तुझा। अरे ती पसरवतोय आणि हा टायगर ओरडतोय त्याला। हा काय करतो? आपली रेती पसरवतो, आपली रेती। हा काय रे येड्या, तोंडात गेली ना अख्खी रेती बघ। दाखव। हा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, त्याला जेवायलाच द्यायचं नाही आज, त्याला राहू दे उपाशी। जाऊ दे, तू ऐकलं। या या या, तू गुड बॉय आहे ना? गुड बॉय आहे ना? आहे ना गुड बॉय? मग चला ये लवकर, या या या। गुड बॉय येड्यांच्या नादी नाही लागत। हा येडा आहे, येडा। ती येडी बघ तिकडे पळालेली। सगळी रेती पसरवतात, सगळा धुरांडा करून टाकलाय तिकडे घरात। सगळं त्या ह्याच्यातून पत्र्याच्या फटीतून सगळं आतमध्ये येते। हा ना, जेवणात। चल या ये बाबली, या या चल या या। हे येड्याच्या नको नादी लागू, जाऊ दे। बस आपल्या इकला बसा, तू बस इथं। येडपट आहेत ते। आता ते परत आले ना, त्याला येड्याला चांगला फटका दे। हा चांगला फटका दे। हा आज आमचा कॉलम उभा राहिला, सकाळी दाखवेल मी। आता रात्रीचं बघा, हे उद्या सकाळी तुम्हाला दाखवते उजेडामध्ये। आता यांची काय मस्ती चाललेली, सगळी पत्र्यावर धडधड धडधड धडधड। त्यांना ना लय मस्ती, यांना दोघांना सोडून येते आता निघून कुठेतरी, त्यांना समजल। ते बघ, असं कोण माणूस आला की लगेच लागले मागं। शिकार आली, शिकार लगेच भुकायला। आता इथून जाताना परत भुकत बसतील। हा रस्त्याने माणसांनी यावं नाही का? इथं बघा किती घाण। आता सगळं साफ केलं इथं, सगळं सकाळी दुपारी परत हे केलेलं, माल कालवलेला ना, सगळा वटाच हे झालेला। पाणी आलं आहे पण बारीक आहे थोडंसं, तरी बरं आहे, जाऊ दे। सगळं पाणी संपतं आहे आमचं। ही टाकी संपली, तो ड्रम संपला आहे, तिकडचा एक ड्रम संपला। शिवाय बाजूवालीचे 2 ड्रम घेतलेले आहेत, ती बिचारी देते मला भरून रोज, चांगली आहे ती पण। थांबा जरा पाहिजे होते, तुमच्याशी बोलते। हा सिमेंट 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 सगळं झालं आहे। शेजारी नाही एक मुलगी, ती पण चांगली आहे बिचारी। तिला रोज सांगते मी की 2 ड्रम भरून ठेवत जा बाई, तिच्या इथे पाणी असतं आहे, ड्रम वगैरे भरून ठेवते। सकाळचं पाणीसुद्धा ती तिकडे मारते। अशी शेजारी चांगले आहेत, आपण चांगलं तर लोक चांगले असे। तर हे बघा, याचा आवाज बघा, अजून असं करतो। लोक यायला जायला लागली ना की त्यांच्या मागच लागतो, येऊ देतो, जाताना परत त्यांच्या मागं लागतो। आणि त्याच्या पाठीपाठी ते 2 बॉडीगार्ड असू दे। चला ठीक आहे मित्रांनो, आता जेवण बनवायचं। अजून गॅस काय पेटवलं नाही, सगळं साफसफाई झाली। आता पाणीच नव्हतं घरामध्ये। कसं आहे, पाणी सगळं संपून जातं आहे। सेंटरिंगचं काम आता पूर्ण झालं आहे, उद्याचं फायनल होऊन जाईल। फायनल म्हणजे त्या भिंतींचं होऊन जाईल असं वाटतंय मला, सकाळपर्यंत होईल। तर बघूया सकाळी आता आल्यावर ते बिगारी काय काय काम करतात, त्यानंतर मग आपण बघूया। ए टायगर, टायगर मार खाणारा टायगर, इकडे लवकर। आला? जाऊ का मी गावाला? शाहरुख खान जाऊ? हा काय वाव 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 वाव। अरे बघा, असा आता खेळत राहील आणि मग नंतर आता सगळं बघा आणून येतो। सकाळपासून असंच केलं, 2-3 वेळा धुवून घेतले। सारखं पण धुवून त्याचे पाय पण ये नाही ना, सिमेंट लागतंय सारखं सारखं, ओला असतोय नुसता बांधून ठेवायला। तर आता म्हणलं जाऊ दे, जरा खेळू दे त्याच्या मित्रांबरोबर। दिवसभर बांधूनच होता आणि दुपारी जेवला, काय झालं काय मी, त्याच्याने उलटी केली, सगळं जेवण बाहेर काढलं थोड्या वेळाने। होतं त्याला असं महिन्यातून एकदा, प्रत्येकालाच होतं, प्रत्येक डॉगींना होतं असं। गरमी जास्त हीट झाली ना की होतं। पण त्यानंतर संध्याकाळी त्याला पेडिग्री वगैरे दिली मी। आज काही खूपच गडबड होती कामाची, बरंच काम झालं आहे आज पण। सेंटरिंगचं लेवल वगैरे 1 रूमची झालेली आहे, आता 1-2-3 रूमची राहिलेली आहे आपली। 1-2-3-4 रूमची लेवल राहिलेली आहे, 1 झालेली आहे। चला बघूया आता उद्या काय काय होतं आहे ते। नखरे पाहिजे नाहीत, शानपणा करायचा नाही। बाहेर काय काम आहे? भांडणं करू नको। बाई आहेस तू, बाई आहेस, बायकांसारखी भांडणं करतो। हा मेल आहे का फिमेल आहे? कोण आहे? मेल आहे ना? आहे ना मेल? हा मेल आहेस ना तू? हा मग शानावानी बघा। अरे ते बघ बघा,
बघा किती हाताला हा मालिश करतोय माझ्या, म्हणजे मस्की लावते, मस्की शांती कुठते बघा बघा, अंगातून किती धूळ होते. आता समीर धूळ सोडणार नाही रे बाबा, नाही 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 अजिबात नाही. चल ते जगा बाई, जाके बैठ, चल तुझ्या जागेवर जाऊन बस, चल दा लवकर. गाड्याचा आवाज घेतोय बघा कसा, गाडीचा आवाज, सुमितचा आवाज घेतोय. सुमित नाहीये, जा तिथे बसू नकोस. मित्रांनो आता सकाळ आहे, तुम्हाला मी काल बोलली रात्री की आपल्याला मी तुम्हाला जो आपण पिलेर उभा केला आहे ना, कॉलम, सॉरी पिलेर नाही कॉलम, तर तो कॉलम मी तुम्हाला दाखवते. याला काय सोडत नाही. हे बघा त्याला दिवस सकाळपासून फिरला आहे आणि हे बघा हे खड्डे केलेच नाही, खड्ड्यामध्ये असं पाणी जमते कारण सकाळचं कपडे भांडी बाजी इथंच होतात ना सगळी, तर हे सगळं पाणी याच्यातच जाते, बाकीच्या खड्ड्यांमध्ये जात नाही. त्यामुळे हा एकच खड्डा पाणी जाऊन 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 पाणी त्यामध्ये आता मुरणं झालं, झिरपणं झाले, कमी हे होते. तर अर्ध्यांना मी कामाला इथं लावले माती उचलायला, अर्ध्यांना पाठीमागे लावले. तर हा कॉलम बघा आपला उभा केला इथं. आता याला भरून घ्यायचं आहे असा व्यवस्थित मस्तपैकी. हे बघा आता गोल राऊंडचा बनवला आहे म्हणजे जरा लुक चांगलं येईल त्याला बघायला गेलं तर. एकाला इकडे पाठवले, टॉयलेट आहे हे, तर हे टॉयलेट आहे ना, ते टॉयलेटमधून बायका खूपच घाण वगैरे सगळी करतात इथं. हे बघा कचरा किती आहे बघा, सगळा कचरा म्हटलं याला साफ कर. हे इथून हे बघा अरे मुंह क्यों छुपा रहा है भाई, कुछ नहीं. ओ देखो देखो उसे लादी आहे त्याच्यात, लादी, हां इथे खीच नाही रही. आता हे इथं आणि हे बघा इथं आमची लेवलिंग झाली थोडीशी मातीची, सेंटरिंग पण झाल्या, तर एवढीच भरायची राहिली फक्त हे वरची. तर हे आता ना ही भरपूर खाली होती, तर काल यांनी ना काहीतरी माती सगळी पसरवली ना, त्यामुळे थोडं उंच दिसते आता. हे बघा आता ही एवढी सेंटरिंग राहिलेली आपली, एवढी झाली की संपलं. तिकडे मग नंतर भरणी टाकायची. आता मातीच चालली यांची टाकायची कामं. तर हे आपलं बाहेरचं होतं, हा आपला हॉल होता आतमधलं. तर हॉलमध्ये पूर्ण अजून गच्च भरलेलंच आहे जसंच्या तसंच सगळं. हा पण ढिगारा पसरवायचं आहे, बघू आता काय 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 पसरवता येते ते. थोड़ी हाय गाइस, क्या नाम है तुम्हारा? रविंद्र चौधरी. चौधरी, शादी हुई तुम्हारी? हाँ. हो गई. कितना दहेज लिया? दहेज नहीं लिया. दहेज नहीं लिया? कुछ नहीं. ये लोग सब बोल रहे हैं हम लोग दहेज लेने वाले, मोटरसाइकिल लेने वाले, बुलेट लेने वाले. नहीं लिया हूँ. नहीं लिए सच्ची में? ससुर जी मेरे खुद दिए थे. हाँ. अंगूठी दिए थे और चेन दिया था कुछ अपने खुशी से दिया. आपने खुशी से दिया, तुमने कुछ मांगा नहीं. तो तुम्हारी बीवी कहाँ है अभी? गाँव. अच्छा अच्छा, हाँ खुशी से दिया उसको. तू तो मांगने वाला है तू. हाँ क्या क्या क्या? शादी नहीं करेगा तो दहेज कैसा मिलेगा? नहीं. अरे चलो सचिन का आंटी वो किससे बात कर रहा है फिर? औरत नहीं चाहिए तो किससे बात कर रहा है? अरे हाँ, तो अभी काय के लिए शादी करेगा एक बार? क्या 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 क्या? कल बोला मेरे को, मैं अभी कल मेरे को क्या बोल रहे थे मालूम है क्या? मैं अभी शादी करेगा और इधर ही सेटल हो जाएगा, गाँव जाएगा भी नहीं. शादी करके बच हुआ है. अरे शहाण्या, गावाला बायको ठेवून आलाय तरी सांगतोय कुठं. कितना छुपा रुस्तम आहे देखो. आता चला पाठीमागं आहेत तिघ जण, त्यांच्याकडे जाऊया काय करताय ते बघूया. हे बघा व्हिडिओ बनाव बनाव बनाव. काय बोलतात माहिती का की आम्हाला ना आमच्या तिकडे विचारतील ना लग्न करताना की आम्ही कुठे कामाला आहे, तर मी सरळ व्हिडिओ दाखवणार म्हणा आम्ही याच्यात कामाला, व्हिडिओ दिखाएंगे इसमें काम है. देखो यानी तो मुझ खाली करून टाकला, मुझ छुपा लिया. अरे देखो इधर भाई. हां बघा हे आले कधी सकाळी 9ला, आता वाजले 11:30. अजून यांचा डेपो कालवून झाला नाही. आज डायरेक्ट 4 गोण्यांचा, इथे एक गोणी, तिथे एक, तिथे एक. आणि ह्या 4 गोण्यांचा डेपो संपत नाही तब तक मैं इनको छोड़ेगी नहीं. अभी दरवाजे लगाएगी इधर से फली लगाएगी, अंदर ही बैठा रहो तुम लोग, है ना. आता हे दोघं तिघ जणांना इकडे काम दिलंय. विटा इकडच्या हटवल्यात त्यामुळे यांना जागा नव्हती मिळत. इथं विटा होत्या ना, आता बघा डायरेक्ट एकदम लमसम माल बनवला. मग आता डायरेक्ट एकदाच सगळं याच्यामध्ये टाकणार. तर आज ही सेंटरिंग पूर्ण होऊन जाणार. यांना फळ्या लावल्यात, त्या फळ्या आम्हाला द्यायच्या होत्या, आज भाड्याने आणलेल्या आहेत. पण कसं झालं त्यांचं कामच नव्हतं पूर्ण झालं काल, त्यामुळे फळ्या राहिल्या. तो आज का भाड़ा बढ़ गया ना मेरा, 400 रुपये फली का. आज का भाड़ा 400 रुपये बढ़ गया. कल अगर हो जाता पूरा तो आज दे देते ना. हाँ
आता ही एक राहिली, मग तिकडची एक शेवटची आहे ती उद्या होऊन जाईल. मग बघू काय काय करायचं ते. म्हणजे सेंटरिंगचं काम आमचं आता होतच आलेलं आहे. ए इधर भी रेती है, ये भी ले लो, मैं बोली कल भी, ये सब दब गया इधर, देखो रेती रेती 3-4 गोणी इधर पड़ा है. असं आहे, माल वाया जाऊ देऊ नका. तिकडे आपलं ग्राइंडर चालू आहे, लोखंड कटिंग वगैरे, शिगा सळ्या त्यांचं काम चालू आहे. असं आहे, एवढा पसारा पडलेला असतो. अजून कपडे वगैरे सुकत घालायचे, तिथं कपडे आता घालणार. पण यांचं ते चाललं आहे ना, माल मटेरियल कालवत आहेत. तिकडं पण खडी येते, भुसा येतोय, त्यामुळे काय झालं आहे, सगळी धूळ उडते. आणि त्यात टायगर आला की हे असं ओलं चिकल ठिकाणी असतं ना, हे इथंच बसतो, नाही तर इथं बसतो. एवढी माती लागते ना, दिवसभर त्याला सारखं धुवायला लागतं आहे. बघा आता कसं बसून राहिलं इथं, सारखं धुवा, सारखं पुसा, हेच कामं करत राहायचं का. त्याच्याने पण कसं इन्फेक्शन व्हायचं, सारखं ओलावा ओलावा, तसं सुकतो आतमध्ये गेल्यावरती, पण सारखं पण पाण्यामध्ये चांगलं नाही ना. चला आता जेवण बनवायचं आहे, आज रविवार आहे, जेवण बनवायचं आहे मला पण. बघू आता, सुमित तर नाही आहे, सुमित गेला बाहेर मित्राच्या बरोबर कुठे तर त्याच्या बड्डेला. तर आता काय आम्ही तिघंच आहे, तिघांपुरतं पुरतं तर काहीतरी बनवू. टायगरचं काय वेगळं असतं, टायगर आमच्यामध्ये नसतो, असं आहे. तर मित्रांनो चला, तुम्हाला दाखवायचं कारण एवढंच होतं, उद्देश एवढाच होता की काम आपलं कुठपर्यंत आलं आहे. प्रत्येकजण विचारत असतो की ताई लवकर करा, लवकर करा. लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो आहे. 6 हेल्पर लावले, बिगारी नाही. मी बिगारी यायची बोलली तर एक ताई बोलल्या, ताई भाषा एकदम आता जुनी झालेली आहे, हेल्पर म्हणा किंवा कामगार म्हणा असं. तर ठीक आहे, आता शब्द आपले जुन्या लोकांचे कसे पहिल्यापासून म्हणजे शब्द, आणि अजूनही बिगारीच बोलतात. नाक्यावरती गेलं की बिगारीच बोलतात, कामगार बोलत नाहीत. पण ठीक आहे, बरोबर आहे त्यांची पण. त्यांनी मला एक भाषा सुधारण्यासाठी सांगितलं, पण माझ्या तोंडात ते बिगारीत धरलेले आहेत. असं असू द्या. चला, तर 6 हेल्पर आपले कामाला येतात. अजून मिस्त्रीचं काम तर काही चालू झालेलं नाही, आता 1-2 दिवसामध्ये होईल. बघूया मग त्याच्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार. आता होत आल्या, ते खड्डे वगैरे बुजवतील आज, बघूया बुजतायत का नाही ते पण हे आहे. कारण काम जेवढं उरकायचा प्रयत्न करतो आहे तेवढं उरकणं झालं आहे, असं झालं. असू द्या, ठीक आहे. चला मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. टायगर माझा इथे झोपून घेतलं आहे बघा. असं बाजूला झोपलं ना तर मग बसतं, म्हणजे बसायचं, मग मी झोपतो. मम्मा तू पहिला सोडून कुठे जाऊ नकोस, फक्त घरात बसून राहा. तू दिवसभर बसून राहा. काल मी दिवसभर इथे लोळत बसली, दिवसभर नाही म्हणजे 1-2 तास अशीच लोळत बसली, तिथंच झोपून राहिला, पण उठला नाही. आज पण सुमित नव्हता इथे झोपायला ना, माझ्या शेजारी. सुमित बाहेर गेला रात्री, मी तुम्हाला सांगितलं बघाशी पण, तर त्याला जागा मोकळी होती, इथंच झोपला. सकाळी उठलाच नाही. मी उठली त्याच्यानंतर मग तो उठला. त्याचे पप्पा लवकर उठलेल ना, त्यांच्या मागं गेला नाही, काही नाही, झोपून राहिला तसाच. त्याला फक्त मी त्याच्या बाजूला हवे, बस तिथं बसून राहा माझ्या बाजूला, मला सोडून कुठं जाऊ नको असे. असू द्या. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि हाईपसुद्धा करा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत